सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. अगदी प्रसन्न चित्तानं बसूया. श्रीमातांच्याकडे बघायचं. तसंच लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. सहज मध्ये आपण श्रीमातांना बघायचंय, भक्तिभावानं बघायचंय. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. साक्षी भावानं आपण श्रीमातांना पाहायचंय. काही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठलीही प्रतिक्रिया आपण करायची नाही. फक्त शांत चित्तानं पाहायचंय आणि हाताच्या बोटांच्या वरती लक्ष देऊया. सहज मध्ये कुंडलिनी शस्त्रार मध्ये येते का बघायची. त्यावेळेला बघायचंय श्रीमातांच्याकडं. लक्ष हाताच्या बोटांच्या वर आणि शस्त्रार मध्ये असं येते का बघायचं. त्या शक्तीशी आपण जोडलं जातोय का बघायचं. सहज मध्ये परमचैतन्यानं जोडलं जायचंय आपण. आपल्या हातातून जेवढ्या तीव्रतेने व्हायब्रेशन्स येत आहेत तेवढ्याच तीव्रतेनं सहस्त्रार मधून देखील बाहेर येतात का बघायचं. श्रीमाताजी जे चैतन्य आपल्याला देत आहेत आशीर्वाद रूपानं, ते आपण ग्रहण करतोय किंवा शोषून घेतोय. कारण आपण श्रीमातांशी जोडलं गेलोय. आता शस्त्रारच्या वरती पण आपण लक्ष देऊ शकतो सहज मध्ये. त्यानंतर शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वर आणि शस्त्रार मध्ये किंवा थोडस वरती. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. कुठली अटॅचमेंट नको. फक्त त्या आत्म्यामध्ये रममाण होता येते का बघायचं आहे आपल्याला.
आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया, जिथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. इथं हात ठेवून म्हणूया, श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. लक्ष आपल्या आतमध्ये असणाऱ्या आत्म्याकडे देऊया. शुद्ध आत्मा आहे आपण, पवित्र आहे. हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं, म्हणून आपण आत्मा आहोत. आत्मा जेवढा सूक्ष्म आहे तेवढं शरीर आपल्याला विराट वाटेल. त्याची जाणीव, एक पेशीपेक्षा पण आपण लहान आहे, सूक्ष्म आहे. तसं आपल्या शरीरामध्ये कितीतरी पेशी आहेत. त्या सर्व पेशीमध्ये जो जीवात्मा आहे तो सूक्ष्म, किती सूक्ष्म, आणि त्या पेशीपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे. आणि या शरीरामध्ये आपण एक सेल म्हणजे आत्मा आहे, ते किती विराट आहे. जसं आपण बाहेर विराट बघतो तसं आतमध्ये किती विराट आहे, तेवढा दुप्पट विराट आपल्या आतमध्ये आहे. श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आणि म्हणायचं आहे, श्री माताजी, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. फिरवत असताना लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करायचं, ज्या ठिकाणी आपण हाताचा तळवा फिरवतोय. या तळव्यातून चैतन्य शस्त्रारमध्ये येते आणि शस्त्रारमधून वरती येतं. कुंडलिनी चुंबक शक्तीने हे सर्व क्रिया घडतात. श्री गणेश तत्वानं हे घडतं, कारण गणेश म्हणजे चुंबक आहेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, 7 ते 8 इंच वर. थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला जाणवतं का बघायचं आहे, कुंडलिनी वरती आलेली, ही जाणीव घ्यायची आपल्याला. शिस्तीत घ्यायची जाणीव. प्रत्येकाला ही जाणीव झाली पाहिजे, आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली पाहिजे. ही स्थिती आली पाहिजे आपल्याला. काही जणांना गरम जाणवेल, काही जणांना गार जाणवेल. गरम जरी जाणवलं तरी पण लक्ष त्या ठिकाणी ठेवायचं, आपोआप गार यायला चालू होईल. दोन्ही हात आपण श्री मातांच्याकडे. लक्ष शस्त्रार्च्या वरती ठेवूया. हाताच्या बोटावरती पण अधूनमधून ठेवायचा प्रयत्न करायचा. व्हायब्रेशन्स मध्ये कसा बदल घडतो याची जाणीव पण आपल्याला झाली पाहिजे. लक्ष शस्त्रार्च्या वरती 1-2 मिनिटं आपण स्थिर चित्त ठेवायचे वरच्या बाजूला. त्यानंतर वरून खाली यायचं आपल्याला ब्रह्मरंध्रामध्ये.
ही सर्व विराटातली चक्र आहेत. ब्रह्मरंध्रामध्ये यायचं. सहस्त्रार, आज्ञा आणि विशुद्धी ही ब्रह्मांडातील चक्र आहेत. सगळी विराटातली चक्र आहेत. सहस्त्रार मध्ये व्यास, ब्रह्मरंध्रामध्ये बघायचं आहे. आपलं ब्रह्मरंध्र खरोखर जाणवते का आपल्याला? तिथे कशा प्रकारे जाणीव होते? आपली कुंडलिनीची जाडी किती वाढली, किती आपल्याला जाणीव होते, तिकडे लक्ष देऊया. नुसताच वरती आपण जायचं नाही, बघायचं आहे आपली खरोखर जाडी कुंडलिनीची वाढली का, आपली काय प्रगती होते, खरोखर प्रगती होते का नाही होते का, आपण असंच बसतोय. बघितलं पाहिजे. आत्मपरीक्षण ज्याला म्हटले, आपल्या आतमध्ये आपण जाऊन बघायला पाहिजे की खरोखरच आपल्यामध्ये ती शांती प्रस्थापित झाली का, आपण शांत झालो का, आपला क्रोध नाहीसा झाला का, आपले षड्रिपू नाहीसे झाले का, हे आपण बघितलं पाहिजे. ध्यान करायचं, परंतु त्याच्या उजेडाचा उपयोग आपल्याला आपल्या आतमध्ये पण केला पाहिजे आणि बाह्यात देखील. अंतरंगामध्ये आपण जाऊन बघितलं पाहिजे आहे खरोखरच आपण षड्रिपूंना जिंकले का, खरोखर आपली वासना कमी झाली का, खरोखर आपण योगी झालो का, खरोखर आपलं ध्यान लागते का, हे आपण बघितलं पाहिजे. सहस्त्रार मधून खाली आज्ञा चक्रामध्ये येऊया. आपली आज्ञा तेव्हाच जाणवेल आपण दुसऱ्याला क्षमा करू. आपण खरोखर क्षमा करू शकतो का दुसऱ्याला, हे पण आपण आपलं पाहायचं आहे का. उगीच आपण हात ठेवून म्हणतो श्री माताजी आपल्या परम कृपेत आम्ही सर्वांना क्षमा केली, आणि मनात मात्र हृदयात मात्र आपण राग करतो. तसं होता उपयोगाचं नाही. सहयोगामध्ये करायचं तर परिपूर्ण केली क्षमा, सोडून द्यायचा विचार सोडून दिला की आपण क्षमा झाली असं समजायला काय हरकत नाही. समर्पण याचा अर्थच असा आहे की आपल्यातले सर्व दुर्गुण आपण मातांच्या चरणाशी अर्पण करायचे. समर्पण. आणि चांगलं तेवढं आपल्यामध्ये ठेवायचंय, वाईट अर्पण करायचंय आणि परत त्याचा विचार करायचा नाही. एखाद्या व्यक्तीला आपण क्षमा केली की परत तेच विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे नाहीत. मग क्षमा कुणाला केली म्हणजे समर्पण आपलं व्यवस्थित नाही. समर्पण म्हणजे पूर्णपणे निर्विचारिता. थोडक्यात डोक्यामध्ये निर्विचारिता, आज्ञेमध्ये कुठलंही चित्र दिसता उपयोगाचं नाही. शांत झालं पाहिजे सर्व. क्षणाक्षणाला आपण निर्विचारितेचा आनंद घेतला पाहिजे. आपलं डोकं कायम मोकळं पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वर तेव्हाच राहील जेव्हा आपलं डोकं कायम मोकळं राहील. प्रतिक्रिया आपण करणार नाही. साक्षी भावानं सर्व जग पाहू आपण. त्याच वेळेला म्हटलं पाहिजे आपण योगी झालो खऱ्या अर्थानं. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. विशुद्धी, आज्ञा आणि शस्त्रार ही विराटातली सगळी चक्र आहेत. सूक्ष्म चक्र. मानव म्हणजे आपण मानव झालो, ती मान वर केली ती विशुद्धी. तिथून सुरुवात झाली मानवाला. मानवाचं महामानव व्हायला सुरुवात होते आज्ञा आणि शस्त्रारच्या वर महामानव होतो आपण. वरून खाली विशुद्धीपर्यंत लक्ष आहे आपलं. कुठलाही विचार नाही. निर्विचारितेत फक्त आनंद घ्यायचा आहे, काही करायचं नाही आहे. चित्त शुद्ध करायचं आहे आपलं. शुद्ध चित्त. विशुद्धी म्हणजे शुद्ध. शुद्धता आहे आपल्यामध्ये. गाळणं आहे ते आपलं. जे बाह्यात आहे ते आतमध्ये घेताना ते गाळूनच घ्यायचं आपल्याला. या जगामध्ये चांगलं वाईट दोन्ही असणार आहे. म्हणून जे चांगलं आहे तेवढं आपण शोषून घेतो आणि वाईट आहे ते बाजूला करतो. ही विशुद्धी चक्रात जागृतीचं लक्षण आहे आपलं. साक्षी भाव. साक्षी भावानं संपूर्ण जग बघतो आपण. दोघांची भांडणं चाललेत हे आपण बघतोय. साक्षीदार आहे आपण त्याचं, की आपण हे पाहतोय साक्षी भावानं. आणि प्रतिक्रिया करायची नाही आपल्याला. कुठलीही प्रतिक्रिया न करता
आपण फक्त त्याचा आनंद घेता आला पाहिजे. सुंदर झाडी आहे, समुद्र आहे, नदी आहे, ती फक्त बघायचं आहे साक्षी भावना. त्याचा आनंद हृदयामध्ये साठवायचा आहे. आपल्याला ते बरं वाटतं. झाडी वगैरे बघितल्यानंतर, नदी किंवा समुद्र किंवा हे बघत असताना, किंवा आकाश पण बघत असताना आपण निर्विचार होऊ शकतो. फक्त निर्विचारितेतून बघायचं, त्याच्यात प्रतिक्रिया करायची नाही. म्हणजे विशुद्धी चक्र बळकट होतं. विशुद्धीतून अनाहत चक्रामध्ये यायचंय खाली. हळूहळू आपल्या आतमध्ये उतरायचंय आपल्याला. आतमध्ये मी कोण आहे? मी हे शरीर आहे, हे हृदय आहे, ही फुफ्फुस आहे, हे जठर आहे, हे पोट आहे. मी कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ध्यान करताना हे चिरंतन काय आहे यामध्ये? हे माझं आहे, हे शरीर माझं आहे, हे माझं हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझं हृदय आहे, हे माझं फुफ्फुस आहे. मग हे माझं आहे तर मी कोण आहे ते शोधणं गरजेचं आहे. म्हणजे अंतरंगामध्ये डोकवायचं म्हणजे काय? हेच बघायचंय की मी कोण आहे. मी आत्मा आहे, आणि तो आत्मा आपण बनलं पाहिजे. नुसताच मी आहे आजपर्यंत अधांतरी आहे सगळं. हे माझं आहे, ते माझं आहे, सगळं माझं आहे. परंतु मी कोण आहे हे शोधणं म्हणजे श्रीकृष्णाची पूजा. मी आत्मा आहे, अंतरंग आतमध्ये. हृदयातून आपण खाली नाभीपर्यंत यायचं आहे. शिस्तीत यायचं, वरून खाली नाभीपर्यंत येतोय आपण. नाभीतून स्वाधिष्ठान मध्ये यायचं आहे आपल्याला. स्वाधिष्ठान मधून मूलाधार मध्ये, वरून खाली मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत. अगदी चित्त जरी दिलं आपण तरी ती देवता आपल्यामध्ये जागृत झालेलं कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. त्या चक्रावरती लगेच जाणीव झाली पाहिजे आपल्याला. एवढी आपली तयारी पाहिजे. म्हणजे ती देवता आतमध्ये आहे, बाह्यात काहीच नाही आहे. त्या सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत बाह्यातल्या, आणि आत्मा किंवा चैतन्य हेच फक्त अमर आहे. हेच आपल्याला समजलं पाहिजे. त्याचं ज्ञान होणं म्हणजे श्रीकृष्णाची पूजा. कारण विष्णू जे तत्व आहे ते प्रत्येक चराचरामध्ये, अणुरेणूमध्ये येते विष्णूचं तत्व. या विष्णू तत्वामुळेच आपल्याला समजतं की हे टेबल आहे बाबा, किंवा हा तांबे आहे, किंवा हा फोटो आहे. हे समजतं ही विराट मेंदूमध्ये, ते विष्णू तत्व. त्याची जाणीव होते की हे चैतन्य आहे, हा आत्मा आहे, आणि मी वर येतोय, शस्त्रार्च वर जातोय. हे समजणं म्हणजे विष्णू तत्वाची जाणीव, म्हणजे श्रीकृष्णाची जाणीव. त्यांच्यामुळे आम्हाला समजतं, परफेक्ट जाणीव होते. म्हणून हे चक्र फार महत्वाचं आहे. योग तिथनच घटित होतो ना. अमिबापासून मानवापर्यंत आपल्याला विष्णूने आणलं. एक पेशीय प्राणी होतो आपण. उत्क्रांती विष्णू तत्वातून होते, आणि तेच आपल्याला शस्त्रार्च्या वरती घेऊन जातात आणि स्वतःमध्ये लीन करून घेतात. जिथनं सुरुवात तिथेच अंत. वरून खाली लक्ष मूलाधार शक्ती केंद्रामध्ये. थोडस गणेश तत्वामध्ये लक्ष देऊया. थोडी पवित्रता, अबोधिता, शून्यता यावी आपल्यामध्ये. बाहेरील बाधेच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावं आपलं, म्हणून गणेश तत्वावरती थोडं ध्यान करूया. पूर्ण लक्ष पाठीचा शेवटचा मणका. श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेशजी आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. कॉलिंग करतोय आपण देवाला.
गणेशानं कॉलिंग करतोय. कॉलिंग केलं किती येतात एवढं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही कुणालाही कॉलिंग करू शकता, पण आपण पॉझिटिव्हिटीला तेवढंच कॉलिंग करायचं, देवाला तेवढं करायचं, बाकीच्यानं कोणाला कॉलिंग करायचं नाही. जे भूतकाळात गेलेले आहेत त्यांची आठवण देखील आपण काढायची नाही. कॉलिंग केलं तर ते येतात, त्यांची जाणीव आपल्याला होते, परंतु काही निगेटिव्हिटी असतील तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या समोर जे होऊन गेलेले लोक आहेत त्यांचा फोटो पण आपण लावत नाही त्यासाठी, किंवा त्यांना कॉलिंग ही करत नाही. फक्त आपण कॉलिंग करतोय परमेश्वराला, जी पॉझिटिव्हिटी आहे, जी आपल्या आतमध्ये पोषक आहे, त्यांनाच फक्त आपण बोलवतो. श्री गणेशजी कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण ते चक्र शिस्तीत गोल फिरवायचं आहे, चैतन्यानं फिरवायचं आहे. चैतन्याचा उपयोग की ज्याच्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाले की आपल्या हातामधून देखील प्रचंड व्हायब्रेशन्सचा झोत सोडतात. ते त्यांची जाणीव पण वेगळी आहे. त्यांचं चैतन्य पण लक्षात घेता आलं पाहिजे. कशा आहेत? थंड. त्यांची फ्रिक्वेन्सी चैतन्याची, त्यांचं वलय ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आपण पूजेमध्ये त्यांचं आवाहन करतो, त्यांना बोलवतो, परंतु चैतन्याची जाणीव तिकडं पण लक्ष पाहिजे ना पूजा करत असताना. केवळ कर्मकांड नको. आपण भटजीसारखं एखादी पूजा करत राहतो, परंतु प्राप्त काहीच करत नाही. प्राप्ती झाली पाहिजे, काहीतरी मिळवायला पाहिजे ना त्यातून. जाणीव झाली पाहिजे की आपल्यात काय प्रगती झालेली आहे. आरसा आहे तो. पूजा करायची म्हणजे काय, आरसा ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण कसे आहोत ते दिसणार आहे. अंतरंग, आपल्या अंतरंगात काय चाललंय ते सगळं त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. म्हणून आपण शुद्धता, पवित्रता, मांगल्यता आणि चैतन्यमयच असायला पाहिजे. क्षणाक्षणाला लक्ष परम चैतन्याकडे असलं पाहिजे, देवी देवतांच्याकडे जे सूक्ष्म आहे ते पकडता आलं पाहिजे. जसं कॅमेरा टिपतो आणि आपण का नाही टिपत, चैतन्यानं कळलं पाहिजे आपल्याला. हे महत्वाचं आहे. श्री माताजी कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, पवित्रता द्या, सुज्ञता द्या. लक्ष मूलाधार शक्ती केंद्र. त्यानंतर हळूहळू गणेश तत्वातून आपण वरती यायचे, स्वाधिष्ठान मध्ये शिस्तीत. स्वाधिष्ठान मधून नाभी चक्रामध्ये यायचं, स्लो मोशन मध्ये. कारण कळलं पाहिजे आपल्याला, ब्रह्मनाडी समजली पाहिजे. नाभीतून हृदयामध्ये यायचं हळूहळू. बघायचं आपल्या आतमध्ये, आपणच जाऊन बसतो ना, नाभीमध्ये बसतो, मूलाधार मध्ये बसतो आणि तिथून बघतो आपलं शरीर. आपल्या आतमध्ये काय काय आहे, विराट आहे ना ती संपूर्ण आतमध्ये, पण कशी ती व्यवस्था आहे परमेश्वरानं केलेली. कसं ते हृदय धडधडतं, कसं ते फुफ्फुसातून हवा येते जाते, कसं अन्न पचन होतं, हे सगळं आपण स्वतः बघतो. हे बघणं साक्षी भावानं आतमध्ये, हे पण महत्वाचं आहे. कारण ते माझं आहे, मी म्हणजे तो नाही आहे, हे समजणं महत्वाचं आहे त्यातलं. नाभीतून अनाहत मध्ये येऊया. अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून सहस्त्रार, सहस्त्रारातून वरती शिस्तीत शिस्तीत वर जायचं. 7 फुटापर्यंत पहिला जायचं, शिस्तीत जायचं, कळत नाही लवकर. काही जणांना सहस्त्रार मधून जाता येत नाही, ते साईडहून कुठून तरी इमॅजिन करतात. तसं करायचं नाही. ती जाणीव आहे, ती जाणीवच झाली पाहिजे. हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर ती जमतं. नाराज व्हायचं नाही या बाबतीत, प्रयत्न करत राहायचं आपल्याला.
7 फुटातून 14 फुटापर्यंत शिस्तीत जायचं, क्रमाक्रमानं जायचं. जेवढं वरती आपण जाऊ तेवढं वलय आपलं जास्त वाढणार आहे साईडचं. अँटेना लावलेला असतो ना टेलिफोनचा, तसं आहे ते. तिथून आपण सगळं खेचून घेऊ शकतो. जेवढ्या उंचावरती जाऊ तेवढं चित्त आहे ते, चित्त नेतो आपण स्वतः जातो. 14 फुटापासून आकाश तत्वापर्यंत जायचं. इथर तत्व, आकाश, पूर्ण अटेन्शन द्यायचं, प्रयत्न करायचा आहे. चित्र बघत बसायचे नाहीत आपल्याला, फक्त जाणीव घ्यायची आहे. जाणीव होणं महत्वाचं आहे. त्याच्याशी पूर्ण एकरूप व्हायचं आहे आपल्याला त्या आकाश तत्वात. त्या शक्तीशी परिपूर्ण जोडलं जायचं आपल्याला, पूर्ण ताकद. देहातीत अवस्था म्हणतो त्याला, देहातीत. देहाच्या पण पलीकडे. तिथं मृत्यू देखील येऊ शकत नाही. शस्त्राच्या वर राहिल्यानंतर कशाला येतो? शस्त्राच्या वर म्हणून कायम राहायचंय आपल्याला. मृत्यूला पण जिंकता आलं पाहिजे ना. समाधी अवस्था म्हणजे काय? आपल्या हातात जन्म मृत्यू येतो सगळा. त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडे आपण जातो. हे श्री गणेश देतात आपल्याला. जन्म मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान श्री गणेशांच्या हातात आहे. आणि तेच आपल्याला शस्त्राच्या वरती नेण्याची ताकदही देत आहेत. पूर्ण लक्ष आकाश तत्वामध्ये ठेवायचं आहे आपल्याला, स्थिर ठेवायचं आहे. इथर तत्वामध्ये. इथर तत्व तिथेच आहे, चैतन्याचं तत्व आहे. थर आहेत ती चैतन्याची. जिथून श्रीकृष्ण आले त्यांनी ज्ञान दिलं इथर तत्वातून. ते इथर तत्व आकाश तत्वात. त्या ठिकाणी स्थिर राहायचं आहे. एक 10-12 मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी ध्यानाच्या स्थितीत राहायचं आहे. 10 ते 12 मिनिट. तो हमें देखना चाहिए हमारे अंदर वो कैसा देखा जाता है. बहुत से सहयोगी ने कहा कि माँ ये कैसे देखा जाएगा कि हमारे अंदर क्या है और हम कैसे. उसके लिए जरूरी है कि मनुष्य पहले स्वयं ही बहुत नम्र हो जाए. क्योंकि अगर आप में नम्रता नहीं होगी तो आप अपने ही विचार लेकर बैठे. तो कृष्ण के लाइफ में पहले दिखाया गया कि एक छोटे लड़के के जैसे होते, बिल्कुल जैसा शिशु होता है, बिल्कुल ही अज्ञानी उसी तरह. वो अपने को कुछ समझते नहीं थे. उनकी माँ थी, उसी माँ के सहारे वो बढ़ना चाहते थे. इसी प्रकार आप लोगों को भी अपने अंदर देखते वक्त ये सोचना चाहिए कि हम एक शिशु बालक से. कृष्ण ने बार बार कहा, लेकिन जीसस क्राइस्ट ने भी कहा कि हम एक छोटे बालक बने. बालक की जो
सुबोध स्वभाव की छाया है, वो हमको दिखनी चाहिए कि हम या बालक जैसे बातें करते, हमारे अंदर कौन सा ऐसा गुण है कि हम बालक बन जाते हैं। अब बालक यानी अबोधिता, भोलापन, और वो भोलेपन से हमको अपने तरफ देखना है और उसी से अपने को ढकना है। अब वो भोलापन बड़ा प्यारा होता है। आप अगर बच्चों को देखें तो उनसे जो प्यार करता है वो इसलिए कि वो भोले, वो चालाकी नहीं जानते, अपना महत्व नहीं जानते, कुछ भी नहीं। क्या जानते हैं? वो जानते ये हैं कि ये सब लोग हमारे कोई हैं, ये हमारे भाई बहन और ये सब कुछ। लेकिन ये किस तरह से उन्होंने जाना, ये प्रश्न है। बच्चों ने जिस तरह से जाना उसी तरह से हमने भी भुला दिया कि हम भी एक भोले बालक और एक भोलापन है हमारा। अब बहुत से सहयोगी ऐसे हैं कि जो आते हैं वो बहुत अपनी चालाकी दिखा रहे। कोई आते हैं कि सोचते हैं हम बहुत होशियार हैं, कोई आते हैं और सोचते हैं कि हम मां को सिद्ध कर देंगे। मुझे सिद्ध करने से क्या फायदा, मुझे तो मालूम ही है सब कुछ। तो आपको ये करना चाहिए कि अपनी और नजर करें और अपने भोलेपन को पहचानें। वो कहाँ है, कैसा है, और बड़ा मजेदार है, उसको सोचना चाहिए। अब कृष्ण की जो बात है वो यही है कि बचपन में तो एकदम भोले थे और बड़े होने पर उन्होंने गीता समझा जो बहुत गहन है। ये कैसे हुआ कि मनुष्य उसमें बढ़ गए। इसी प्रकार हम भी सहज में बढ़ सकते, हमने पाया है, लेकिन उसमें अभी तक हम बढ़े नहीं। और बढ़ने के लिए हमें चाहिए कि जो अपने बारे में ख्यालात हैं उसको छोड़ दें। पहले तो बच्चे जैसा स्वभाव होना चाहिए। अब ऐसा किसी से कहें कि आप बच्चे जैसा स्वभाव बनाओ तो कठिन बात है। ऐसा तो नहीं कर सकते कि आप जो हैं वो छूट के आप बच्चे बन जाओ। लेकिन बच्चों के साथ रहकर बच्चों के प्रति एक आस्था रखिए, उनकी बातों को देख करके आप बहुत फर्क कर सकते और बदल सकते हैं सारी चीजें अपने अंदर की। तो सबसे पहले तो जानना चाहिए कि हमारे अंदर जैसे जैसे हम बड़े होने लगे बहुत से दोष समा गए, उस दोषों को कैसे निकालना चाहिए, कैसे कैसे दोष हमारे अंदर आए, इसको अगर हम सोचे नहीं, उधर ध्यान दें तो हम इसको ठीक कर सकते हैं। ध्यान ऐसे देना है कि जैसे हम किसी से जोर कृष्णता से बात करते हैं या हम किसी को ताड़ना करना चाहते हैं या हम सोचते रहते हैं कि दूसरे आदमी को हम कैसे ठीक करें। जब हमारा चित्त दूसरों पे जाता है तभी हम अपने से हट जाते हैं, क्योंकि हमें खुद ठीक होगा। इसलिए दूसरों के बारे में सोचने से क्या फायदा। तो सबसे पहले हमें अपने बारे में ही दृष्टिपात करना चाहिए, देखना चाहिए। पर वो सब हो रहा है और वो बताया हमने, वो तो सहयोग में घटित भी हो रहा है, क्योंकि अंदर ही कुंडलिनी जागृत होती है और वो सब रास्तों में दिखा देती है। अब रही बात ये कि हम किस तरह से जो मलिनता है उसको ठीक कर सकते। पहली तो बात यह है कि
दूसरों के दोष देखने की जो हमारी दृष्टि है उसको बदलता है, क्योंकि वही दोष हमारे अंदर भी है। तो दूसरों के दोष देखने से हमारे अंदर क्या दोष है ये देखने से, अगर ये देखना हमें आ जाए तो बहुत कुछ अपने आप ठीक हो जाएगा। कोई साधु संतों का क्या है कि वो अपने अंदर के ही दोष देखते हैं और अपने ही को सोचते हैं कि ये ऐसे क्यों हो गए, हम ऐसी कड़ी बात हम क्यों कहते हैं, ऐसी झूठी बात क्यों कहते हैं। तो ये अपने को देखने का एक प्रवाह होता है। ज्यादातर हम उसको मानते नहीं और उस प्रवाह में बैठते नहीं, हम अपने को उससे अलग समझते हैं, पर ऐसी बात नहीं है। अगर हम समझ लें कि हमारे अंदर जो ये प्रवाह है जो हमें ऐसे रास्ते पर ले जाता है कि जहां हम अपने को नहीं पहचान सकते, तो फिर आदमी अंदर की तरफ मुड़ सकता है। अब कहने से कि तुम अंदर की तरफ जाओ, ध्यान करो, अपने अंदर की बहुत सी बातें निकालो, सब कहने को तो कह देंगे, लेकिन उससे नहीं होगा। इसीलिए ध्यान करना, प्रयत्नशील रहना चाहिए। और हमारे पास ऐसे साधन हैं, जैसे कृष्ण का ध्यान करना। कृष्ण के ध्यान से हमारी अंदर की सफाई हो जाती है। पर हम उल्टे हैं, तो कृष्ण के ध्यान में हम ये सोचते हैं कि हम दूसरों के दोष देखते हैं। जब हम कृष्ण का दोष देखते हैं तो हमें दिखाई देगा, पर हमें अपना दोष नहीं दिखाई देगा। ये हमारे साथ बहुत ज्यादती है कि हम अपने दोष नहीं देख सकते, कृष्ण के दोष तक देख लेंगे। बहुत से लोग मैंने देखा, किताबें लिखी उन्होंने कि कृष्ण ने क्या क्या दोष थे, क्या गलत काम किए, उनको कैसे रहना चाहिए, तो अपने बारे में वो नहीं जानते। लेकिन जब अपने बारे में भी सोचते हैं और जब देखा जाता है तो कभी भी ये दृष्टि नहीं होती कि भाई हमारे अंदर ये दोष है और ये चला जाना चाहिए। तो हम दूसरों के दोषों पर जाकर जाते। यही हमको करना है कि अपने अंदर क्या दोष है उसे देखा जाए। कृष्ण से बढ़ के और मैं कोई योगी मानती नहीं हूं, क्योंकि उन्होंने ये रास्ता बताया कि तुम अपने अंदर की गलतियां देखो, अपने अंदर के दोष देखो। ये बहुत बड़ी बात है। उन्होंने सिर्फ कह दिया, करने वाले बहुत कम। ज्यादातर दूसरों के दोष देख लीजिए तो सबको याद है, सबको मालूम है। अपने दोष बहुत कम लोगों को समझ में आते हैं, इसीलिए वो ठीक नहीं होगा। अपने दोषों से परिचित होना चाहिए और हंसना चाहिए अपने ऊपर कि देखो हम क्या दोष कर रहे हैं, हमारे अंदर क्या दोष। ये हमें सोचना चाहिए, बजाय इसके कि हम और लोगों के दोष शांत रस हो जाना। तो होता क्या है कि चित्त हमारे ऊपर नहीं रहता, दूसरों के दोषों पर जाता है और उससे वो विचलित हो जाते हैं हम लोग और समझ नहीं पाते कि अरे ये तो हमारे ही दोष थे, हम क्यों दूसरों के दोष देख रहे थे। उससे क्या उनके दोष हो सके, हमारे दोष ठीक हो जाएंगे? बिल्कुल नहीं हो सकते। धीरे धीरे ये बात समझ में जब आ जाएगी तो मनुष्य जो है वो दूसरों के दोषों पे लक्षित नहीं हो, अपने ही दोषों को देख करके हैरान होगा कि हमने कितने सारे राक्षस पाल रखे अपने अंदर, हमारे मन के अंदर, और कितनी गंदी गंदी बातें हम सोचते रहे। जब ये सफाई होना शुरू होती है तो मनुष्य एक तरह से विशेष रूप धारण करता है।
और वो रूप ये है कि उसके अंदर शक्तियां आ जाती और उस शक्ति से वो अनेक कार्य कर सकता। इसलिए नहीं कि उसका अहंकार बढ़े, पर इसलिए कि उससे सफाई हो गई। अगर उससे न सफाई हो गई तो अपनी सफाई का तो काम है, तो दोष देखने से हम अपनी सफाई करते हैं और उन दोषों को छोड़ देते हैं। और अब ये कैसे हो, क्योंकि दोष तो देखना मुश्किल नहीं, लेकिन उससे छूटना मुश्किल। इसलिए उसका देखना जो है सूक्ष्म होना चाहिए और बारीक होना चाहिए और उस तरफ नजर जानी चाहिए। उससे बहुत कुछ सफाई हो सकती। आज का जो पर्व है, इसमें श्री कृष्ण का जो संदेश है वो ये है कि आप अपने अंदर झांको और देखो। ये श्री कृष्ण ने कहा है, पर वो करना लोगों को मुश्किल लगता है। वो होता नहीं, घटित नहीं होता। उसकी क्या वजह है? क्यों हम अपने को नहीं देख पाते? बीच में पर्दा क्या? पर्दा यही सब अहंकार आदि जो दुर्गुण है वो खड़े हो जाते और उन दोषों को देख नहीं पाते जिनको देखना चाहिए। ये बहुत जरूरी चीज है। आपने आज की पूजा रखी, मैं बहुत बड़ी खुश हो गई कि कृष्ण की पूजा हो जाएगी तो अंदर से बहुत से लोग साफ हो जाए, क्योंकि ये कृष्ण का कार्य है, ये कृष्ण का कार्य है। वो खुद ही इसे करेंगे, पर आप उधर रुचि दिखाए, उधर झुकाव दिखाइए कि आप चाहते हैं कि आपकी पूरी तरह से सफाई हो जाए। आप जानते नहीं है कि कितना उसके अंदर शक्तियां आ जाती और उस शक्ति से वो अनेक कार्य कर सकता। इसलिए नहीं कि उसका अहंकार बढ़े, पर इसलिए कि उससे सफाई हो गई। अगर उससे न सफाई हो गई तो अपने सफाई का तो काम है, तो दोष देखने से हम अपनी सफाई करते हैं और उन दोषों को छोड़ देते हैं। और अब ये कैसे हो, क्योंकि दोष तो देखना मुश्किल नहीं, लेकिन उससे छूटना मुश्किल। इसलिए उसका देखना जो है सूक्ष्म होना चाहिए और बारीक होना चाहिए और उस तरफ नजर जानी चाहिए। उससे बहुत कुछ सफाई हो सकती। आज का जो पर्व है, इसमें श्री कृष्ण का जो संदेश है वो ये है कि आप अपने अंदर झांको और देखो। ये श्री कृष्ण ने कहा है, पर वो करना लोगों को मुश्किल लगता है। वो होता नहीं, घटित नहीं होता। उसकी क्या वजह है? क्यों हम अपने को नहीं देख पाते? बीच में पर्दा क्या? पर्दा यही सब अहंकार आदि जो दुर्गुण है वो खड़े हो जाते और उन दोषों को देख नहीं पाते जिनको देखना चाहिए। ये बहुत जरूरी चीज है। आपने आज की पूजा रखी, मैं बहुत बड़ी खुश हो गई कि कृष्ण की पूजा हो जाएगी तो अंदर से बहुत से लोग साफ हो जाए, क्योंकि ये कृष्ण का कार्य है, ये कृष्ण का कार्य है। वो खुद ही इसे करेंगे, पर आप उधर रुचि दिखाए, उधर झुकाव दिखाइए कि आप चाहते हैं कि आपकी पूरी तरह से सफाई हो जाए। आप जानते नहीं है कि कितना गहन ये हमारे यहाँ का प्रश्न है। इस प्रश्न को ठीक करने के लिए बड़ी मेहनत करनी पड़ी। लोग पहले कसरत करते थे,
गुरु के आदेश सुनते बहुत कुछ करते थे बेचारे, पर गहनता नहीं आती थी। अब आप तो सहयोगी हैं, आपके लिए मुश्किल है। तो मैं यही कहूंगी कि अब अपने अंदर झांकना सीखिए, बड़ा मजा आएगा। अभी तक तो ठीक थे, और अभी पता नहीं क्यों इस तरह से करने लग गए। आप अपने तरफ नजर करिए, ये कैसा चलता है मामला, तो बड़ा मजा आएगा आपको अपना ही। आप देखकर हंसेंगे और कहेंगे अरे वाह क्या कहने। फिर एक तरह का भोलापन आपके अंदर जागेगा। यही कृष्ण की बाल लीला है। जब इस भोलेपन से आप स्नात होंगे, जब इसी से नहा लेंगे भोलेपन से, तो आपकी नजर जो है वो बहुत स्टडी हो जाएगी। अपने आप अपने को आप समझने लगे। असल में दोष हमारे ही अंदर है। दूसरों के दोष देखने से हमारे कैसे ठीक होगा। एक सादा सा एक प्रश्न है, अगर हमारे साड़ी पर कुछ गिरा है और हम इसे हटाते नहीं, और अगर दूसरों को बुरा कहते उससे चले जाएगा नहीं जाएगा। इतनी तो अकल है हमारे पास, पर वो अकल हम इस्तेमाल नहीं करते। और इसीलिए इस अकल को भी आप इस्तेमाल करें। किसी को समझ में बात नहीं आई हो तो आप प्रश्न पूछ सकते हैं। मराठीचा विचार सर। आकाश तत्वातून आपण चैतन्य सगळीकडे पसरवायचं आहे, चहुदिशेने, चारी बाजूने. संपूर्ण आकाश तत्व व्हायब्रेटेड करायचं. चित्त पसरवायचं आहे आपल्याला आकाश तत्वात. संपूर्ण चित्त आकाश तत्वात पसरवत असताना लक्ष परम चैतन्यावर ठेवायचं. हाताच्या बोटावरती पण आपल्या लक्षात येईल व्हायब्रेशन्स कशी पसरतात, पसरवताना कसं आपल्या हाताच्या बोटावरती जाणवतं वेगळ्या प्रकारे, तेही कळेल. पुन्हा लक्ष सहस्त्रारच्या ठेवायचं थोडस. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे.
श्रीमाता यांच्याकडे बघायचं आहे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आणि शस्त्राच्या वरती पण. आकाश तत्वात. डोळे उघडे ठेवून आपण लक्ष आकाश तत्वामध्ये देऊ शकतो. चित्त वरती जातं. तसंच हाताच्या बोटावरती पण त्याचं चैतन्य आपल्याला जाणवेल. श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. शिस्तीत घ्यायचं बंधन. चैतन्याकडे लक्ष आहे आपलं. एक काठ, दोन काठी, तीन काठी, त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे. कवच तयार झालं. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. एक पूर्ण झालं. अशा पद्धतीने घ्यायचं. शिस्तीत घ्यायचं. आपल्या भोवती स्ट्रॉंग कवच तयार झालं पाहिजे आणि ते कवच भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आतमध्ये येता उपयोगाची नाही. म्हणजे आपण जास्तीत जास्त सहस्त्रार चक्राच्या वरती राहू शकतो. कुठलाही त्रास होणार नाही आपल्याला. म्हणून हे जे काही कवच आहे ते मजबूतपणे घ्यायचं आपल्याला. आपलं लक्ष कायम सहस्त्रार चक्राच्या वरती ठेवायचं आहे आणि हाताच्या बोटावरती पण आपण व्हायब्रेशन्स कडे पण लक्ष ठेवायचं आहे सतत. जय श्री माताजी.